नमस्कार मंडळी, तुम्ही आमचा होम टूर ब्लॉग पाहिलात आणि खूप सुंदर प्रतिसादही दिलात. खूप साऱ्या कमेंट्स केल्यात, खूप सुंदर आशीर्वाद दिलेत आणि खूप सजेशनही दिलेत. पण आज तुम्हाला एक गोष्ट आम्हाला सांगावीशी वाटतेय, कारण की आज आम्हाला हे घर सोडावं लागतंय. 2 महिन्याचं छोटंसं बाळ असल्यामुळे घर शिफ्ट करणं थोडं अवघड आहे, पण काही नाही, सर्व ठीक होईल. नेहा येण्याआधी मी इतर मित्रांसोबत एका अपार्टमेंटमध्ये राहत होतो आणि आमचं लग्न झाल्यानंतर मी एका नवीन घराच्या शोधात होतो. नेहा आल्यावर सुमारे 4-5 महिने आम्ही एका तात्पुरत्या घरात राहिलो आणि त्याच दरम्यान मला हे घर भेटलं. आणि त्यानंतर मी आणि नेहा दोघंही या घरात राहायला लागलो. इथली मोठी बाग, आजूबाजूचा प्रसन्न निसर्ग, सकाळी दुपारी ऐकू येणारी पक्ष्यांची चिवचिव, आजूबाजूचा शांत परिसर, हे सगळंच आम्हाला मनापासून आवडलं. तेव्हापासून हळूहळू हे घर आमच्यासाठी फक्त राहण्याचं ठिकाण न राहता खरंच आपलं घर बनलं गेलं. म्हणूनच हे घर म्हणजे आमचा जर्मनीतला पहिला खराखुरा आधार होता. याच जर्मनीच्या घरात आम्ही स्थिर व्हायचा पहिला प्रयत्न केला. पहिल्यांदा स्वतःचं स्वयंपाकघर मनासारखं सजवलं. भारतीय जेवणांच्या सुवासाने संपूर्ण घर भरून टाकलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच घरातून आमच्या यूट्यूब चॅनलच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि आपले सण उत्सव आम्ही मनापासून साजरे केले, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असतील. आणि एवढंच नाही तर नुकताच आमच्या बाळाचा जन्म याच घरात झाला. त्या क्षणाने या घराला आमच्यासाठी वेगळीच आयुष्यभराची ओळख मिळाली. आठवणी, भावना आणि स्वप्नांनी भरलेलं हे घर आमच्यासाठी आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलं. आता आम्ही हळूहळू आमची सर्व सामानं पॅक करत आहोत, बॉक्समध्ये ठेवत आहोत, लेबलिंग करत आहोत आणि शिफ्टिंगची तयारी करत आहोत. हळूहळू सर्व काही व्यवस्थित करून नवीन घराकडे पाऊल टाकण्याची तयारी सुरू आहे. हा आहे माझा मित्र मार्को. ऑफिसमध्ये वर्क कलीग म्हणून झालेली ओळख आज मैत्रीत बदललेली आहे. मार्कोला मदतीसाठी कधी विचारलं तरी तो नेहमीच हसतमुखाने तयार असतो. आणि आजही त्याने आम्हाला खूप मदत केली. सगळे बॉक्स मी आणि नेहा आधीच थोडे थोडे करून भरून ठेवले होते. पण ते जड बॉक्स उचलणं आणि गाडीत ठेवणं यासाठी मार्कोने खूप मोठी मदत केली. फक्त थँक्स म्हणून कसं चालेल, म्हणून आता एक प्लॅन केला आहे. घर सेट झालं की मार्कोला घरी जेवायला नक्की बोलवणार. आणि खास गोष्ट म्हणजे त्याला भारतीय जेवण खूप आवडतं. आपलं जेवण किती तिखट असलं तरी तो आवडीने खातो. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मार्कोसाठी कोणता भारतीय पदार्थ बनवायला हवा. चला, आता आम्ही सगळं सामान गाडीत ठेवून झालं आहे. नेहा आणि आपलं छोटंसं बाळ मागून येणार आहेत. तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन हे सगळं सामान नवीन घरात उतरवतो. फायनली आम्ही नवीन घरात पोहोचलो. खूप जणांना प्रश्न पडला असेल, घर तर खूप छान आहे, पण तुम्ही का बदलताय? त्यांच्यासाठी दुसरा भाडेकरू ना, त्याच्याकडे जास्त भाडं घेता येईल मला. आमच्या घर मालकाने त्यांचं घर विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच कारणामुळे आम्हाला ते घर सोडावं लागलं. यामध्ये कोणाचा दोष नाही, कारण की आमच्या घरमालकाने 6 महिन्या अगोदरच आम्हाला याबाबत कल्पना दिली होती. हा त्यांचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे आणि तो आम्हाला सन्मानपूर्वक स्वीकारावाच लागेल. फायनली आता आम्हाला हे घर मिळालेलं आहे आणि हे घर खूप सुंदर आहे. प्रशस्त लिव्हिंग रूम, 2 बेडरूम, 2 टॉयलेट बाथरूम आणि मोठं तळघर. आणि घरालाच लागून ही सुंदर अशी बाग आहे, जिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला उगवणार आहोत. ते तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला नक्की मिळेल. आता या नवीन घरामध्ये सर्व वस्तू हळूहळू आम्हाला अरेंज कराव्या लागतात. नवीन घर कसं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, याचा सविस्तर ब्लॉग नक्कीच तुम्हाला मी दाखवेल. पण हो, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे. तर कमेंटमध्ये तुमचा आशीर्वाद नक्कीच आम्हाला द्या.